आमचे काही बोलू लागतात काय करणार जरा पाऊस आले हो. एक दिवस ते विचारले कॅप्टन साहेबांना काय झालं कॅप्टन साहेब काय नाही म्हटले पीएन पाटील साहेबांनी दाखलानं आमचं पिक्चर काढलं आणि त्या दिवसापासून पीएन पाटील साहेबांचं म्हणजे त्या दिवसापासून धुंद्रे साहेबांचं एवढं मोठं वर्चस्व होतं की एवढा मोठा सन्मान होता की तिसऱ्या टर्मला सगळी कागदपत्र दूध संघाला शासकीय जे कॉरेस्पॉन्डन्स आहे ज्या तिथं झालेल्या केसेस आहेत दूध संघावरच्या जे कायदे आहेत जे कानून आहेत त्या सगळ्याचं इंटरप्रिटेशन करायचं किंवा त्याची जाणीव करून द्यायची आणि त्याचा इंटरप्रिटेशन करून संवाद हा सगळ्या दूध संघाच्या संचालक मंडळाला समजून सांगायची जबाबदारी ही धुंद्रे साहेबांच्या वर आली आणि ती 5 वर्ष तिने समर्थपणाने पार पाडली. असे सहकारात उंची असलेले आदरणीय धुंद्रे साहेब आहेत आणि मग अशा या सहकार्याचे आम्ही अजूनही त्यांना कॅप्टन म्हणतो जरी ते दूध संघात नसले कारण त्यावेळेला जे त्यांनी खऱ्या अर्थानं दूध संघामध्ये काही गोष्टी केल्या त्या शेतकरी हिताच्या केल्या लोककल्याणकारी केल्या आणि म्हणून धुंद्रे साहेबांचं नाव या जिल्ह्यामध्ये आज घेण्यासारखं जर कुठलं नाव असेल दूध संघामध्ये तर धुंद्रे साहेबांचं नाव आहे हे म्हणायला मला कुठल्याही प्रकारचा संकोच नाही. माझ्या मित्रांनो मी धुंद्रे साहेबांना दीर्घायुष्य चिंतितो. धुंद्रे साहेब जरा उंचीने कमी असलेली माणसं जास्त वर्ष जगतात उंचीने जास्त असलेली माणसं कमी वर्ष जगतात. आम्ही काय फार काळ जगू असं नाही परंतु तुमची 100वी याच्या दुप्पट जोरानं व्हावी आणि बंटी पाटील साहेबांनी त्यावेळेला ती पार पाडावी अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या संयोजकांनी मला 2 शब्द बोलायला संधी दिली याबद्दल मनापासून आभार मानतो आणि आमचं आणि बापूंचं सरकार ज्या वेळेला या राज्यामध्ये येईल त्यावेळेला जनता दूध भात खाईल काय बरोबर आहे का हे सांगून परत आठवण करून देऊ या ठिकाणी मी या आपल्या सर्वांची रजा घेतो. जय बाबा. धन्यवाद सर. यानंतर विनंती आहे माननीय राहुल पीएन पाटील साहेब सडोलीकर आपलं 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय राहुल पीएन पाटील सडोलीकर. आदरणीय पीडी धुंद्रे साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्त